भाजपचा मुंबई पालिकेतील 100 दिवसांचा लेखाजोखा 25 वर्ष काम करूनही विरोधकांना जमलं नाही, ते 100 दिवसात केलं. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचा विरोधकांना टोला. मुंबईतल्या वांद्रे इथल्या गरीबनगरमध्ये आजही अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच राहणार. पश्चिम रेल्वेच्या पीआरओंची माहिती, 23 मे पर्यंत कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती. बंधू ऋषिकेश वैद्यचा पुणे सत्र न्यायालयानं जामीन फेटाळला. दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवरती बलात्कार केल्याचा वैद्यवरती आरोप. आरोपीला जामीन दिल्यास तपासावरती परिणाम होण्याची शक्यता, वकिलांचा युक्तिवाद. मीरा भाईंदर बोगस जन्म मृत्यू दाखले प्रकरणी आता काँग्रेस आक्रमक. या प्रकरणाची चौकशी करून एफआयआर दाखल करण्याची माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांची मागणी. बोगस मतदान रोखण्यासाठी 1500 संशयितांची नावं जाहीर करण्याची मागणी. पुण्यात विधान परिषद आचारसंहितेमुळे स्थायीची बैठक रखडली. नगरसचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितलं. पावसाळ्यापूर्वीची कामं आणि पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी तातडीनं निर्णय घेणं गरजेचं. कल्याण शहरात 400 ते 500 बेकायदा होर्डिंग. पालिकेला महसूल मिळत नसून कोट्यवधींचा घोटाळा होत असल्याचा भाजपचा आरोप. पालिकेचा जवळपास 10 कोटींचा महसूल बुडत असल्याचा दावा. संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना अनधिकृत होर्डिंग्जवरती कारवाई करण्याच्या सूचना. पुण्यातील पुरंदर विमानतळ भूसंपादनाला गती. 500 कोटी रुपयांच्या प्रारंभिक निधीपैकी तब्बल 300 कोटी रुपये शेतकऱ्यांना वितरित. शासनाकडे अतिरिक्त 2000 कोटी रुपयांच्या निधीची मागणी. त्यामुळे प्रकल्पातील मोठा अडथळा दूर होण्याची चिन्ह. पुण्याच्या मावळमधील विसापूर किल्ल्याजवळ भुयार आढळलं. हे भुयार कशासाठी खोदलं गेलं याचं संशोधन होणं गरजेचं. इतिहास संशोधकांचं मत.